Hey students, so now see what is mean by induction. Okay, so in first part of this lecture we have completed what is mean by placement and how we can do the placement thing. Now see what is mean by induction and why we have to do the induction. Introduction of a new entrants into any existing group of a people has been a common feature we come across in our everyday life. Okay, so it is very कॉमन दॅट की कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कुठलाही तुमचा जो नोन ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये जेव्हा आपण असतो किंवा आपण काम करत असू किंवा तो तुमचा पर्सनली ग्रुप असेल ओके तर त्या ग्रुपमध्ये जेव्हा न्यू व्यक्ती एंटर करते ज्याला आपण न्यू एंट्रन्स म्हणू तर ती व्यक्ती आल्यानंतर तिचं इंट्रोडक्शन सर्व ग्रुप मेंबरसोबत केलं जातं. इवन आपण ज्या ठिकाणी राहतोय ज्या ठिकाणी आपण बसतोय त्या सगळ्या गोष्टींसोबत त्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं जातं. त्या ॲटमॉस्फिअरसोबत त्यांना फॅमिलियर करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. येते लक्षात. यालाच काय म्हटलं जातं आपल्या बिझनेस लँग्वेजमध्ये किंवा बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये इंडक्शन असं म्हटलं जातं. येते लक्षात. पहा, in simple words, when a person joins a new job, he or she also needs the same type of introduction to his or her job and the organization. Okay, जेव्हा न्यू व्यक्ती एंटर करत असते नवीन ऑर्गनायझेशनमध्ये नवीन ग्रुप ऑफ पीपलमध्ये तेव्हा त्या व्यक्तीला स्वतःला देखील असं वाटतं की त्या जॉबसोबत ज्या ठिकाणी ती काम करणार आहे त्या कामासोबत तिथल्या व्यक्तींसोबत तिथल्या प्रत्येक गोष्टीसोबत त्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं पाहिजे है ना. यालाच काय म्हटलं जातं इंडक्शन. सो दिस इंट्रोडक्शन इज कॉल्ड ॲज इंडक्शन. इंडक्शन इज ऑल्सो नोन ॲज ओरिएंटेशन. ओरिएंटेशन असं देखील बऱ्याच ठिकाणी तुम्हाला शब्द पाहायला मिळेल. त्याचबरोबर इंडॉक्ट्रिनेशन असं देखील याला म्हटलं जातं. तर ओरिएंटेशन करणं इंडॉक्ट्रिनेशन करणं म्हणजे काय तर त्या व्यक्तीची ओळख करून देणं किंवा त्या व्यक्तीला तिच्या कामासोबत ओळख करून देणं म्हणजे काय तर त्या ॲटमॉस्फिअरसोबत त्यांना फॅमिलियर करून घेण्याचं काम या प्रोसेसमध्ये केलं जातं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही एम्प्लॉई ओरिएंटेशन हा शब्द ऐकलेला असेल. तर इंडक्शन किंवा एम्प्लॉई ओरिएंटेशनमध्ये किंवा या दोन्ही प्रोसेसमध्ये सेमच काम केलं जातं. नाव सी द डेफिनेशन ऑफ इंडक्शन. सो वी हॅव फर्स्ट डेफिनेशन ऑफ इंडक्शन विच इज गिवन बाय मायकेल आर्मस्ट्रॉंग. ओके, वन सेकंड. This is not Armstrong, it is Armstrong. Okay, Armstrong. सी मिस्टर मायकेल आर्मस्ट्रॉंग यांनी काय सांगितलेलं आहे पहा. इंट्रोडक्शन इज द प्रोसेस ऑफ रिसिविंग अँड वेलकमिंग अन एम्प्लॉई वेन ही फर्स्ट जॉईन्स अ कंपनी. ओके, काय सांगितलेलं आहे मिस्टर आर्मस्ट्रॉंग यांनी. तर इंडक्शन म्हणजे काय आहे तर इंडक्शनमध्ये अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये रिसिविंग केलं जातं किंवा वेलकमिंग केलं जातं एम्प्लॉईजचं जेव्हा ते एखादी कंपनी न्यूली जॉईन करतात. अँड गिविंग हिम अ बेसिक इन्फॉर्मेशन. याच ठिकाणी त्यांना बेसिक इन्फॉर्मेशन दिली जाते. म्हणजेच काय तर त्यांचं काम काय आहे आपलं ऑर्गनायझेशन काय आहे किंवा या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे तिथल्या व्यक्ती काय आहेत ॲटमॉस्फिअर कल्चर कस्टम बेसिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिली जाते. ही नीड्स टू सेटल डाऊन क्विकली अँड हॅपीली अँड स्टार्ट वर्क. जेणेकरून ते काय करतील तर लवकर सेटल डाऊन करतील त्या ठिकाणी काम स्टार्ट करू शकतील. म्हणून त्यांचं काय केलं जातं इंडक्शन केलं जातं असं मिस्टर मायकेल आर्मस्ट्रॉंग यांनी सांगितलेलं आहे. सो सेकंड डेफिनेशन इज गिवन बाय R.P. बिलिमोरिया. बिलिमोरिया यांचं काय म्हणणं आहे बघा. A technique by which a new employee is rehabilitated into the changed surroundings and introduced to the practices and the purpose of the organization. तर यांचं देखील तेच म्हणणं आहे की ही एक टेक्निक आहे ज्यामध्ये काय केलं जातं तर एम्प्लॉईजला रिहॅबिलिटेटेड केलं जातं इंटू द चेंज्ड सराउंडिंग्स. ज्या काही सराउंडिंग्ज आहेत जे त्यांचा आजूबाजूची परिस्थिती आहे त्यासोबत आणि त्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं जातं न्यू प्रॅक्टिसेस अँड पर्पज ऑफ दी ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचं काम काय आहे आपलं ऑर्गनायझेशन नेमकं काय काम करतं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी काय करून दिलं जातं इंट्रोडक्शन करून दिलं जातं. या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं तर आपला एम्प्लॉई
फॅमिलियर केला जातो ऑर्गनायझेशन सोबत. ओके. Now see the objectives of induction. So why we have to do the induction? एखादा एम्प्लॉई ऑर्गनायझेशनमध्ये एंटर करत असेल, देन त्याला त्याचं काम ऑलरेडी माहिती असेल, तर ओरिएंटेशन किंवा त्यांचं इंडक्शन करण्याची गरज काय असते. ओके. तर हे इथिकली इम्पॉर्टंट आहे, मोरली इम्पॉर्टंट आहे, किंवा तुम्हाला असं वाटतं का की इंडक्शन करणं हे खरंच गरजेचं आहे. तर पाहू की नेमक्या ऑब्जेक्टिव्स काय असतात हे इंडक्शन करण्यामागचे. सो फर्स्ट वन इज टू रिड्यूस द इनिशियल अनेक्झिटी ऑल न्यू एंट्रंट्स फील वेन दे जॉईन अ न्यू जॉब इन अ न्यू ऑर्गनायझेशन. जेव्हा कुठलाही एम्प्लॉई एखादी ऑर्गनायझेशन जॉईन करतो, तेव्हा त्याला जे नवीन ॲनेक्झिटीज फील कराव्या लागतात, फेस कराव्या लागतात, त्यांनी करू नये किंवा त्यांना लवकर सेटल होता यावं ऑर्गनायझेशनमध्ये, म्हणून इंडक्शन करून दिलं जातं. कुठल्याही ठिकाणी जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये फर्स्टली ॲडमिशन घेता, तुमचा फर्स्ट डे असतो, तर त्या फर्स्ट डेला कुठलाही टीचर तुम्हाला शिकवत नाही किंवा कुठलाही टीचर तुम्हाला डायरेक्टली वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲडवाईस देणं किंवा किती एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे या सगळ्या स्ट्रेस गोष्टी तुमच्या डोक्यावरती नाही देत किंवा तुमच्या डोक्यावरती लोड होईल अशी कुठलीही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देत नाहीत. तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते, तुमचं इंट्रोडक्शन करून घेतलं जातं. टीचर स्वतःचं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी देतो. कॉलेजेसबद्दल तुम्हाला सांगितलं जातं, इथल्या कॅन्टीन किंवा इथल्या जनरल गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. हां, काही बेसिक रूल्स तुम्हाला नक्कीच सांगितले जातात, बट ते रूल्स तुमच्यासाठी लाईक अ लोड असणार नाहीत याची काळजी घेतली जाते. तर हे सगळं करण्यामागचं रिझन काय असतं, तर तुमचं त्या ठिकाणी मन लागावं किंवा तुम्ही लवकर त्या कॉलेजमध्ये सेटल व्हावं, देन तुम्ही एज्युकेशनसाठी स्टार्ट करू शकाल. येते लक्षात. यासाठी त्या ठिकाणी सुद्धा तुमचं काय केलं जातं, तुम्हाला फॅमिलियर करून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये माइंडसेट अगोदर करून घेणं किंवा त्यांचा माइंडसेट बेटर करणं खूप इम्पॉर्टंट असतं. देन तुमची जी इम्पॉर्टंट किंवा ज्यासाठी स्टुडंटने ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा एखाद्या एम्प्लॉईने ऑर्गनायझेशनमध्ये एंट्री केलेली आहे, ते तुम्हाला नंतर नक्कीच सांगितलं जातं, कारण ते इम्पॉर्टंट वर्क आहे. बट ॲट फर्स्ट तुमचं फॅमिलियर करून घेणं, तुमचं त्या ठिकाणी इंट्रोडक्शन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पहा, तर हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज टू फॅमिलराईज दी एम्प्लॉईज. ओके. सो आता सांगितलं मी तुम्हाला की फॅमिलराईज करणं म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक माहिती तुम्हाला अशा पद्धतीने देणं की तुम्हाला असं फील व्हावं की लाईक दिस इज युअर फॅमिली. फॅमिली म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी तुम्ही काम करता ती प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला माहिती आहे असं फीलिंग किंवा हे फील करून देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. Now see the third one, to facilitate outsider insider transition in an integrated manner. ओके. तर या ठिकाणी आउटसाइडर इनसाइडर जे आहे, जी फिलिंग असते, तर ती फिलिंग नाही आली पाहिजे. म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही न्यू येता एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, तुम्ही आउटसाइडर असता, बट तुम्हाला त्याच पद्धतीने नेहमी फील करून दिल्यानंतर तुम्ही फील काय करणार आहात, लाईक अ आउटसाइडर फील करणार आहात. आणि तिथे जो ग्रुप ऑलरेडी एक्झिस्ट असतो तो स्वतःला इनसाइडर लाईक फील करणार आहे. तर ही जी पद्धत आहे किंवा ही जी गोष्ट आहे ती त्या ठिकाणी फील होऊ नये किंवा ती एक्झिस्टमध्ये राहू नये यासाठी काय केलं जातं, तर फॅसिलिट केलं जातं आउटसाइडर इनसाइडर ट्रान्झिशन इन अन इंटिग्रेटेड मॅनर. इंटिग्रेटेड मॅनर मीन्स वॉट, की एकत्रित केलं जातं. या इनसाइडर अँड आउटसाइडर या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्यांना एकत्रितपणे त्या ठिकाणी ठेवलं जातं. त्यांना इंटिग्रेटेड मॅनरमध्ये त्या ठिकाणी वर्किंगमध्ये आणलं जातं. Then fourth one is to reduce exploitation by the unscrupulous कोवर्कर. ओके. तर अशा पद्धतीचे कोवर्कर असतात प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये, तुम्हाला या पद्धतीचे कोवर्कर्स पाहायला मिळतील. तर त्यांच्याद्वारे तुमचं कुठल्याही पद्धतीने एक्सप्लॉयटेशन होऊ नये यासाठी इंडक्शन करून दिलं जातं. एक्सप्लॉयटेशन मीन्स वॉट, की तुमची पिळवणूक, तुमच्याकडून एक्स्ट्रा वर्क करून घेणं किंवा त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने ट्रीट करणं, लाईक तुम्ही ज्युनियर आहात, न्यू आहात, आउटसाइडर आहात. तर या पद्धतीची कुठली गोष्ट होऊ नये यासाठी त्या ठिकाणी इंडक्शन करून देण्याचं काम केलं जातं. Now see the last one, that is to reduce the cultural shock
फेस्ड इन द न्यू ऑर्गनायझेशन. सो कल्चरल शॉक म्हणण्यापेक्षा की कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये गेल्यानंतर तिथलं कल्चर डिफरंट असू शकतं. म्हणजे की तुम्ही ज्या ठिकाणी पूर्वी वर्क केले त्या ठिकाणचं कल्चर आणि या ठिकाणचं कल्चर डिफरंट असू शकतं. काही रूल्स कस्टम्स डिफरंट असू शकतात है ना. तर ते एकदम तुमच्या समोर आल्यानंतर लाईक अ शॉक वाटण्यापेक्षा तुम्हाला इंडक्शनमध्ये ईच अँड एव्हरी पॉईंट्स त्या ठिकाणी नोन करून दिले जातात, अवेअर करून दिलं जातात. ओके, तर त्यालाच काय म्हटलं जातं, इंडक्शन असं म्हटलं जातं. ओके, सो आज आपण इंडक्शन अँड प्लेसमेंट या दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी आपला 3rd चॅप्टर कंप्लीट होतो. ओके, सो इंडक्शन म्हणजे काय, प्लेसमेंट म्हणजे काय, सिलेक्शन म्हणजे काय, रिक्रुटमेंट म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित कळलेल्या आहेत. रिक्रुटमेंटपासून आपली प्रोसेस स्टार्ट होते, देन सिलेक्शन केलं जातं, देन त्यांचं प्लेसमेंट केलं जातं अँड ॲट लास्ट आपण काय करतोय तर इंडक्शन करून घेतोय त्यांचं. येते लक्षात. सो अशा पद्धतीने हा चॅप्टर आपल्या या ठिकाणी संपतो.